आता भय नाही ऐशे वाटे जीवा, आता भय नाही ऐशे वाटे जीवा, घडली सेवा समर्थाची। आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावा। येथे नाही झाली कोणाची निरास, आल्या याचकास कृपेविषयी। आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावा। तुका मने येथे नाही तुझी बरी, राया रंका सरी देवा पाये। आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावा। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्नाथ पाणी मंडनम मंडनान, तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम, सदैव धवलाच विठ्ठलम चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दूसरे चरणात नाये, दूसरे चरण संताचिया, दूसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। दयांचे केल्या स्मरण, वयसकय वेद्याचे अधिकरण ते चुंदी श्री गुरूंचे ते नमस्कारुणे। आता मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत। ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय, ओम नमो 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 ज्ञानेश्वराय। करुणा कराय दयाळा, करुणा कराय दयाळा, दया पावन झालो जलाजले। करुणा झालो जरा। आता भय नाही ऐशे वाटे जीवा, घडली सेवा समर्थाची। आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावा। विठाला विठ्ठल, टाळी वाजवा, भजन करा, टाळी वाजवा। पुंडलिका
सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु काशीनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु उज्ज्वलानंद महाराज की जय। राजाधिराज कलेश्वर भगवान की जय। श्री गुरुदेव छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। भारत की जय। भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगदगुरु महाराज छत्रपति शिवाजी महाराज की जय। बसवेश्वर महाराज की जय। आता भय नाही ऐशे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची। आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतन्यांतर न पडावा प्रस्तुत। कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 49वे। अतिशय सुंदर असं नियोजन। या जगात परमार्थ एवढा एकच सत्य आहे। कुठेही जा सुखाच्या प्राप्तीसाठी आपण किती फिरतो। आज सुख लागल, उद्या लागल, परवा दिवशी सुख लागल, शाळेत गेल्यावर सुख लागल, मोठं झाल्यावर सुख लागल, लगीन केल्यावर सुख लागल, पोरग झाल्यावर सुख लागल। मला सगळे सांगा चिठ्ठ्यातले पोरग झाल्यावर सुख का दुःख? पोरग झाल्यावर दुःख। मग झाल्या उंबरग्यावरून आणून पेढे वाटलं कोण? आणि दुःख म्हणावं तर तंटामुक्तीच्या अध्यक्षाकडे रडत गेलं कोण? मुलगा तोच आहे। जशी आपण संस्कार करतो तशी विचार त्याच्यामध्ये रुजतात। तसं गावामध्ये सप्ताह चालू आहे। अजून काही मावशी आला आवाज चला कीर्तन आला ती मावशी म्हणते अजून हाय की 2 रोज। माय इकडे येताव का काल्याला आडवा येताव काय गॅरंटी? स्वयंपाक झाला गेली म्हातारी। परमार्थामध्ये मला संसार करून संपवता येत नाही, पण परमार्थ करून संपवता येतो। ध्यान धारणा योग जप तप करून भगवान परमात्मा साध्य झाला की तिथं परमार्थ पूर्ण आहे। पण संसाराचं कुठं पूर्ण आहे? कूलर खराब झालं ते नीट करून आणेपर्यंत मिक्सर खराब होते, मिक्सर नीट करून आणेपर्यंत फॅनचं वायर तुटते, फॅन नीट करून आणेपर्यंत फ्रीज खराब होते। आपला संसार कवाच पूर्ण होत नाही आणि जो पूर्ण होतो तो परमार्थ आहे। म्हणून संतांनी सांगितले करावे तातडी परमार्थाचे करावे
ह्याचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची परमार्थ फास्ट करावा फक्त परमार्थ करत असताना थोडा मायेचा त्याग केला पाहिजे माये ही जी संसारावर लागलेली माया आहे थोडं ती बाजूला काढून परमार्थात लावावी किती उदाहरणं सांगू तुम्हाला चौघजण फुल गांजा पेले फुल गांजा पेले नावेमध्ये बसले एक जण म्हणला आपल्याला ती येतंय चाटू फिरवाला नावेतला एक जण म्हणलं येतंय ते चौघही नावेत बसले रात्री 11:30ला बसले सकाळी 6:30 वाजूकना असंच एक जण म्हणला नदी वाढल्या का रे एक जण म्हणला धारण निघाला हो त्याच्यातलं एक जण असं पाठीमागं बघितलं तर काय आहे ते दावं लिंबाला बांधलेलं तसंच आहे तेच चालू आहे आपलं किती वर्षापासून सप्ताह चालू आहे अजून तिथलं दावं काय सोडायला तयार नाही मग हे नाव भगवान कल्लेश्वरापर्यंत कशी काय पोचल विठ्ठला सांगतोय आपण सांगतोय पण आपल्यामध्ये ते आहे का नाही हे जाणून घेणं महत्वाचं आहे किती उदाहरणं सांगू एक मावशी आपल्या पतीला म्हणू लागले हे का रोज तुम्ही दारू पिता मी काय म्हणले का तुम्हाला पण आजच्या दिवस दारू पिऊ नका माझा भाऊ येऊ लागलाय अगं पेत नाही खरं तो म्हणला मारते शपथ मी पेत नाही दारू माझा भाऊ येऊ लागला बरं का दारू पेत चाल बघा खरं हे पेत नाही ग आणि 2 तासानं तिचा भाऊच डुलत आला ते झाले आपल्यावर अगोदर बदल झाला का हे तपासणं महत्वाचं आहे कारण जगद्गुरु तुकोबाराय लोकाला सांगायच्या अगोदर शिवितो हरस वाटितो आणि का घ्यारे हो नका भरी अनुभव आले अंगा ते या जगा दे तसे तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट अगोदर मी ते घेतले सेवन केलेलं आहे आणि मग मी तुम्हाला सांगतोय तसं स्वतः परमार्थ करावा आणि मग दुसऱ्याला सांगायचा त्याचा अधिकार आहे ज्याला स्वतःलाच पोहता येत नाही ते दुसऱ्याला म्हणतं माझ्या कमरेला धर कशाला मरायला स्वतःलाच पोहता येत नाही का लय अवघड झाले महाराज किती उदाहरणं सांगू तुम्हाला लय अवघड एक जण वडापाव खात होतो उमरग्यात वडापाव आणि ते म्हणले केवढ्याला म्हणजे 20 रुपयाला द्या ते वडापाव घेतलं ते वरचं काढून टाकलं आणि मधलंच बटाटा खाऊ लागलं ते हॉटेलवाला म्हणलं हो चांगला वडापाव आहे ते वरचं का काढून टाकता गपचूप बसा मी डॉक्टरकडे गेलतो डॉक्टर म्हणले बाहेरचं काय खाऊ नको बाहेरचं काय खाऊ नको म्हटलं बटाटा खा म्हणले अरे संत महात्म्याने किती आपल्याला सांगितलेलं आहे किती सांगितलेलं आहे तरी आपली वृत्ती तिथपर्यंत जात नाही संत महात्मे शिव्याही दिलेले आहेत विनंती केलेले आहेत आणि शेवटी तुकोबारे तर म्हणतात बाबा तुमच्या पाया पडतो मी लागोनी पाया विनवितो आवाज लागोनी पाया विनवितो लागोनी पाया विनवितो तुम्हाला लागोनी पाया विनवितो तुम्हाला विठ्ठल विठ्ठल मनावे
बाबा तुमच्या पाया पडतो पण विठ्ठल विठ्ठल म्हणा. काय आनंद हो या लेकरासाठी. जोरात टाळ्या वाजवा एकदा जोरात. आपल्या लेकराचं कौतुक आपणच केलं पाहिजे हो. आमच्या गावातलं एक जण म्हणलं महाराज कुठं. मी म्हणलं कीर्तनाला. रोज जाता कीर्तनाला. मग आमच्या म्हाताऱ्याला घेऊन जावा की गाडीत. येड्याव का आम्ही शाट झालेली बल्ब संग ठेवायला. असले बल्ब राहू चालू बल्ब. टाळ वाजवता आला पाहिजे. मृदंग वाजवता आला पाहिजे. काय कला असे मानवाशी भूषण. काही जण मेले पण अजून कल्लेश्वराच्या मंदिराकडे आले. आजचा मेला पंजा मेला बाप मसला गेला. 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 देखत देखत ना तू पण तू तैसा झाला. 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 आजा मेला पंजा मेला. देखत बाप मसना गेला. पुढे नातू पंतू तोही तैसा झाला. पंजानं बी पट्टी दिली. आजानं बी दिली. बापानं बी दिली. पोरग तर काय मग गेला. परमार्थ जर उत्कृष्ट करायचा असेल परमार्थ तर इथून करावा. इथून परमार्थ करायला सुद्धा रक्त शुद्ध लागतं. रक्त ऐका. दुसऱ्याचे घेतलेले पैसे कधीच बुडवू नये. आणि ज्यानं घेतलेलं असेल त्यानं काला व्हायच्या आत देऊन टाका. नाहीतर ज्याचे पैसे आपण बुडवलात त्याच्या घरा पुढं कुत्र होऊन फेडावं लागतं. हे लक्षात ठेवा. विठ्ठला आपलंच कर्म आपल्याला एक दिवस फेडावं लागेल. आपलंच कर्म करत असताना माणसं विचार करत नाहीत. त्या कर्माचं फल येऊ लागलं की माणसं विचार करतात. ज्या वेळेला ही अभ्यास कर म्हणते पोराव त्यावेळेला अभ्यास करू वाटत नाही. आणि निकाल लागला की मग रडत बसतंय. सध्या लई पोरवाला अभ्यास. ते 4 वर्षापूर्वी मराठी पिक्चर निघालता पळून जायचा ह्यान. कोणता सैराट. त्या सैराट मधल्या हिरोचं नाव काय रे पोरा. हा मोठे वर्षा. हा हिरोनीचं नाव आर्ची. हा त्या परशाचे 2 मित्र होते बघा त्यांचे नाव लंगड्या. अजून याला सरपंच करावं मोठं झाल्यावर. म्हणजे गाव इकून खाईल. गाव खिडक्या खाईल. नळ योजनेचे पैप खाईल. सगळं खाईल सगळं. मग बरं आहे आता काय तर निदान पोरं कीर्तनाला तर आले. लय पोरं आगाव बोलायला. एक जण आंब्याच्या झाडावर गेला. आंब्याच्या आणि ज्याचं झाड होतं त्यानं पुढं आलं. उधार खाली उधार. चल तू या बापाकडं. पोरग म्हणलं सावकाश बोला. माझा बाप लांब नाही. कुठं आहे. ते पलीकडच्या झाडावर आहे म्हणलं. अरे बापच त्या टोळीचा मुकादम. मग का पोरग इकडं थांबल का. लय अवघड हो पोराचं. सगळं अवघड होऊन बसलेलं काम. कीर्तन सदा या वयात ऐकावं. परवा दिवशी एक म्हातारा असं डुलू डुलू कीर्तन ऐकायचं. मला वाटलं आवडलं काय की कीर्तन. मी त्यांना विचारलं बाबा आवडलं का. ते म्हणलं आ. मग मला कळालं फ्यूज उडालेला आहे. काय फायदा. नंतर किती उदाहरणं सांगू तुम्हाला.
एक धनगराचा मामा मेंढरं चारायला गेला गुरुजी, मेंढरं चारायला. आणि मेंढरं चारत असताना त्याला लागली भूक. जेवण करेपर्यंत मेंढरं गेले कुठं निघून. एक घोड्यावर साहेब येत होता. त्या धनगराच्या मामाने त्या साहेबाला विचारलं, अ साहेब माझी मेंढरं बघितलाव का? आता हे विचारणार होतं प्युअर भैरट आणि घोड्यावरचा साहेब तिच्याहून दुप्पट भैरट. त्या घोड्यावरच्या साहेबांना सहज चाबूक असं केलं. धनगराच्या मामाला वाटलं मेंढरं इकडंच गेलते, मेंढरं तिकडं सापडली. दैव चांगलं, त्या धनगराच्या मामाला दया आली. या साहेबामुळे आपले मेंढरं सापडले. यांना एक पाय मोडलेली मेंढी आपण दान देऊ. पाय मोडलेली महिला मंडळ, दुसऱ्याच्या लग्नात जाताना गिफ्ट करत असताना चांगली साडी करताव का? दुसऱ्यानं निशिवलेली घडी घडी घालून त्याला दोरा लावून. आता ते धनगराचा मामा दान करायला गेला मेंढी, पण पाय मोडलेली. ते पाय मोडलेली मेंढी उचलले आणि ते साहेबाकडे गेले. ओ साहेब तुमच्यामुळे माझी मेंढरं सापडले, ही पाय मोडलेली मेंढी तुम्हाला घ्या. घोड्यावरचा साहेब म्हणला काय, मी पाय मोडला? एकच गेलंय. ही तक्रार गेली गावातल्या पाटलाकडे. गावातल्या पाटलाला होत्या 2 बायका, तेव्हा मिळत होत्या. आता लय अवघड झालंय. आता नुसता मेसेज करूनच बेजार आहे, एक बी पसंत पडणार. गावातल्या पाटलाला 2 बायका आणि हे गेली. धनगराचा मामा म्हणू लागला, पाटील यांच्यामुळे माझे मेंढरं सापडले आणि मेंढी दान देतोय तर हे घेत नाहीत. ती घोड्यावरचा पाटील म्हणला, साहेब मी घोड्यावर खालीच उतरायला नाही आणि हे म्हणतं पाय मी मोडला. पाटील म्हणला, तुम्ही दोघंच काय, अख्खा चिट्टा जरी आला तर ह्या दुगीला मध्ये घेत नाही. पाटील प्युअर भैरट होता. अरे एक कान गेले तर एवढी बोंब आहे, अख्खा गेल्यावर कसा काय सप्ता कर चाल विठाला. त्याला सुद्धा लिंता लागते. तुम्ही बघा, धनगराच्या घरापुढं श्रीमंतात चांगलं घर, त्यानं 5 एकर जमीन विकून बंगला बांधलं. आणि त्या धनगराच्या घराकडे हात करून म्हणायचं, बंगला बंगला. ते धनगराचं मनात विचार करू लागला, बंगला बांधला पण लक्ष्मी विकून बांधला. मी माझे मेंढरं विकून बंगला बांधणार नाही, त्याच्यापेक्षा पत्र्यात राहीन पण मेंढरं विकणार नाही. आपण आपली लक्ष्मी सांभाळा. ही लक्ष्मी आहे, ही लक्ष्मी आहे. ए बारके बोल न करे, हे लक्ष्मी आहे. ह्याला नीट सांभाळा. ह्याला जे खाऊ घालायचं आहे तेच खाऊ घालायचं, जे शाकाहारी आहे ते. आता काही जणांचे तोंड 5-6 दिवस झालं सपक पडला असतील. रोज सप्त्याचं जेवण, रोज सप्त्याचं. ते म्हणा रोज तीच आहे हो, चवच लागणार त्याला. ऐका तुकाराम महाराजाची मेहुणे घरात आलेली आणि जिजाबाईनं मस्त स्वयंपाक बनवला पुरणपोळ्याचा. आणि महिला मंडळ भाऊ आल्या की चांगलंच जेवणाचा बेत असतो चांगला. माहेरचं कुत्रं काय येणं आपरुगच आहे. मस्त जेवण बनवले. तुकोबाऱ्यांची मेहुणी बसलेली जेवायला, दोघंही बसलेले. तुकाराम महाराजांनी 2 पोळ्या पार केल्या. जिजाबाई म्हणली, ह्यांचा सपाटा चालू आहे माझा भाऊ जेवणा. जेवण झाल्यावर जिजाबाई म्हणली, का हो माझा भाऊ जेवला नाही? तुकाराम महाराज म्हणले, कुठतर वडापाव खाल्ला असेल. अहो तसं नाही, घरच्या माणसांनी सांगायचं असतं कशात कमी जास्त वगैरे. तुकाराम महाराज म्हणले, वेडेस तू, काय खातो आम्ही कासया सांगा ते. ही चवीसाठी मी खात नाही, भजन करण्यासाठी ताकद यावी याच्यासाठी मी खातोय. आपलं लयच अवघड आहे महाराज, भजनातलं लयच अवघड. म्हणून तरी देवानं काही गोष्टी त्याच्या हातात ठेवून घेतल्या. हे पाऊस वगैरे जर देवानं ग्रामपंचायतीच्या हातात दिलं असतं तर विरोधक बंधाऱ्यावर बसून मेला असतं. पण काही गोष्टी देवानं ठेवून घेतल्या. जरा देशाचा विचार करा. काही भागात लाल माती आहे, काही भागात काळी माती आहे, काही भागामध्ये फरशी आहे, काही भागामध्ये बांधकामाची धोंडी आहेत, काही भागामध्ये डिझेल पेट्रोल आहे. म्हणजे ह्या गावानं त्या गावाच्या पाया पडावं, त्या गावानं त्या गावाच्या पाया पडावं. हे लई लांबचं झालं. इथलं भजनातलं सांगतो. ज्याला आवाज आहे त्याला स्वर नाही, ज्याला स्वर आहे त्याला आवाज नाही, ज्याला दोन्ही आहे त्याला पाठ होत नाही, ज्याला सगळं येतंय ती इकडे येत नाही.
ज्याला पकवाज वाजवता येतो त्याला लावता येत नाही, ज्याला लावता येतो त्याला वाजवता येत नाही, ज्याला दोन्ही येतं ते कवाच टायमावर येत नाही. लय अवघड काम. दुर्दैव आहे काही भागात, दुर्दैव आहे. काही काही कीर्तनकार लोक, काही काही कीर्तनकार ज्या गावात आपण जन्माला आलो त्या गावात जर सप्ताह चालू झाला तर त्या गावात ते राहत सुद्धा नाही. म्हणले का? त्यांचं ना आपलं जमत नाही. ज्या गावात आपण जन्माला आलो त्या जन्मभूमीसाठी कमीत कमी सप्ताह होईपर्यंत त्या गावातल्या कीर्तनकारांनी राहावं. कारण गावाच्या आशीर्वादानं तो कीर्तनकार झालेला असतो, गावाच्या आशीर्वादानं. अवघड झालेलं आहे लय सध्या बोलणं, म्हणजे लय अवघड आहे. आणि भजनातच जास्त झाले. भजनात तुम्ही बघा, ज्याला एकच अभंग पाठ आहे त्याचा पाठ असलेला अभंग तिच्या अगोदर दुसऱ्यानं कोणतर म्हणावं आणि मग त्याचा नंबर यावं का म्हणा. त्यानं सुरुवात लय भारी करते. काय की मला खोकला सुधरू दे ना, तुला उचलायला पाहिजे खोकला. देवानं जी कला दिलेली आहे ती कला सादर करणं, ही कला मला देवानं दिली असं म्हणून जर राहिला तर तीच कला त्याला अमर बनवते, नाहीतर तीच कला त्याला मातीत सुद्धा घालते. ऐका, कोणताही अहंकार आपण करू नये. किती उदाहरणं सांगू. एका मुलीचं लग्न जमलं, अतिशय सुंदर मुलगी, देवानं दिलेलं रूप, अतिशय सुंदर मुलगी, लग्न जमलं. आता 10 मिनिटात अक्षदा पडणार, लग्नाच्या तारखे दिवशी 10 मिनिटात अक्षदा पडणार. सगळा मेकअप वगैरे पूर्ण झाला, घोंगट वगैरे घातलेलं, शॉन्डेल घातलेली, आरशासमोर गेली. बस अख्ख्या मंडपात माझ्यासारखं सुंदर आता कोणी नाही असा अभिमान झाला. तेवढ्यात कुठून महावाची माशी आली की अख्ख्या मंडपात नवरीचा डोळा असा. म्हणून अहंकार करू नये. अहंकाराचा वारा नला गोराचा, 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 अहंकाराचा वारा नला गोराचा. माझ्या विष्णुतेचे भाविकाचे, माझ्या विष्णुतेचे भाविकाचे, कल्पनेची बाधा नव कोरे काळी, कल्पनेची बाधा नव कोरे काळी. माझ्या विष्णुदासा भाविकाचे, माझ्या विष्णुदासा भाविकाचे, कल्पनेची बाधा नव कोरे काळी, कल्पनेची बाधा नव कोरे काळी. अहंकार कधी करू नये, कधीच अहंकार करू नये. किती उदाहरणं सांगू. किती बोरला पाणी दाखवत होतं, बोरला पाणी, आणि एका श्रीमंताला त्यानं पाणी दाखवलं, त्याच्या बोरला पाणी लागलं. त्यानं भरती आयर वगैरे 5 पकवान, श्री बालाजी पकवान, श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडून, जी म्हणजे जिलेबी. पण शुगरवाली इथं वास सुद्धा घ्यायला जायचं नाही. मस्त जेवण बनवलं. त्याच घरात एक ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी मुलगी होती. तिनं ओळखली याला अहंकार झालाय, याला अहंकार झालाय. तिनं ते निलंगा राईस स्वतःमध्ये, तिनं ते मोतीचूर नुक त्याचा लाडू त्या राईसच्या मध्ये घातली आणि ते ताट तिच्या पुढं. याला सगळ्याच्या ताटात लाडू दिसला, ह्याच्या ताटात लाडूच दिसणार. यानं सगळ्याच्या ताटात बघितलं. ताई मला लाडू नाही. म्हणलं वाढलंय ना, घ्या. ताई बघा माझ्यात लाडू नाही हो, मला द्या. ती म्हणली वाढलंय ना. अहो नाही ताई बघा मला शुगर नाही हो, मला चालतंय. ती म्हणली वाढलंय ना. ती म्हणली महाराज, महाराज
तुम्हाला 600 फुटाच्या खालचं पाणी दिसतंय की? तो म्हणला हा काय हा 600 फुटाच्या खालचं पाणी दिसतं आणि भाताखालचा लाडू दिसना. पाणीच दाखवायचं बंद केलं, 2 म्हशीच घेतलं तेव्हापासून. अरे कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नये. नाही नाही माणसं वरचं वैराग्य दाखवता येईल, पण ऐका, वरच्या वैराग्याला लोक बोलतील, पण मधल्या वैराग्याला कल्लेश्वर भगवान बोलेल, हे लक्षात ठेवा. मधून शुद्ध आहे का नाही हे देव पाहतो आणि वरचे कपडे लोक पाहतात. किती उदाहरणं. गुरुजी, एका गावात असा महाराज होता, मांजराच्या डोक्यावर समय ठेवून पुती सांगायचा. 4 तास मांजर उठत नव्हतं. अख्ख्या बसव कल्याण तालुक्यात बातमी कळाली. लोक गाड्या करू करू यायची आणि पुती रंगात आली आणि एका चॅप्टर पोरानं खिशात उंदीर नेलतो. पुती रंगात आली आणि त्या पोरानं हळूच खिशातलं उंदीर काढलं, मांजराच्या पुढे सोडलं. आता का मांजरानं माळ घाटलत, अजून बी मांजराच्या गळ्यात माळी. अरे विषय समोर येत नाही तोपर्यंतच वैराग्य टिकतं, तोपर्यंतच. त्याच्या पुढे किती सांगू तुम्हाला. 4 भाऊ 4 एकत्र राहत होते आणि 4 घरच्या 4 आल्या लक्ष्म्या. त्यांचा पाय लागला ती घरच फुटले. 4 झाले अलग. आता गोरव्याचं दूध पुरत नाही, व्यवस्थितही नाही, म्हणून त्याने एक म्हैस घेतली. देवपूजेला बसला की तो बोलत नव्हता आणि ती म्हैस एका राखोद्याला गावातल्या दिलेली होती. ते राखोद्याला, ओ पाटील म्हशीचा दावा सोडा, मला पुढे जायचं आहे. आता ह्यानं तर देवपूजेला बसल्यावर बोलत नव्हता. त्याचं पोरग होतं, त्याला सांगितलं. त्याला सांगायचं होतं म्हशीच्या गळ्यातलं दावं सोड. ती पोरग लई विनोदी. ती पोरग म्हणायचं उपर नानो जपाची माळ आणू. म्हशीचा आवाज काढतो, म्हैस सोड म्हणायला बिघडतोय होय विठ्ठला. याला वैराग्य नाही म्हणत. त्या देवाची किंमत लक्षात आली पाहिजे. एका मावशीला कमी दिसू लागलं आणि ती गेली दवाखान्यात. डॉक्टर मला लय कमी दिसला लय माय, मला पुढचं काय बी दिसना. ते डॉक्टरांनी ते व्यवस्थित ट्रीटमेंट केले आणि ते बोर्डावर लिहिलं. हे किती आहे मावशी सांगा. ती मावशी म्हणली 3 आहे बघा 3. मग डॉक्टरला कळालं हिला कोणत्या क्वालिटीचा चष्मा द्यावा लागेल. डॉक्टरांनी चष्मा दिली. अख्ख्या गावात सांगू लागली लई चांगला आहे ग डॉक्टर, लई चांगला आहे. मला क्लिअर दिसलाले बघ. कोण कोणाच्या गौऱ्या चुरलाले मला सगळं दिसलाले माय. मावशे चष्मा दिलेल्या डॉक्टरचं कौतुक अख्ख्या गावात करते. ज्यानं डोळे दिलं त्याचं कधीतरी कौतुक करा विठ्ठल. ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला डोळे दिले त्याचं कधीतरी कौतुक करा. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. एका सासूबाईनं सुनबाईला सांगितलं, सुनबाई जा त्या ठकूकून ताक आण. ती सुनबाई गेली. थोबाडकड काय बघती का, आल्याला दिस ना, दी ताक. ती म्हणली बघ माय माझंच ताक, दी ती दी. आणि वरून मला म्हणते थोबाडकड काय बघती, संपलं ताक, आली रे कमी तवली घेऊन. ही सासू गेली तिथं. म्हणले ए ठकी तुला काय कळतं का, लिकरू बाहेर उन्हाला फिरला लय. लिकरू बी असं होतं, दिवसा बॅटरी लावून बघायची पाळी होती. काळं भोर चप्पी केलेलं, हिरवागार शिंबूड आलेला, 17-18 माश्या त्या नाकाला. आणि ही म्हणते सासू कुणाची दिश लागल करल उन्हाला लिहून. आता हे दिश लागायसारखं होतं का. शनी आमुष्याला हिच्या पाया पडलं तरी भागल. पण आईला लेकराचं कौतुक केलं की आईला छानच वाटतं. आणि ती ठकू म्हणते अगं ताक नी. ती म्हणली संपलं ना. अगं हाय म्हणले काहीच आणलं नाही. म्हणले माझ्याच भांड्यात नाही. उदाहरण ऐका नीट. ताकाचं पाणी मिळवण्यासाठी एवढं गोड बोलावं लागतं. मग देव आपल्या हृदयात येण्यासाठी किती चांगलं वागावं लागेल नाही का. देव आपल्या हृदयात यावा. असल्याला टाळ्या वाजवत नाही त्यांना का, जावयाचं सासूचं आरचीचं परशाचं.
काही जणाला देवाचं सांगितलं का कानाला बेमारीची ती आहे. म्हणून मी रेडीमेड कापड निवडले. रेडीमेड म्हणजे आपल्या खेड्यातला माणूस एक मुंबईला गेला, एवढंच घ्या. ऐरोली ते तुर्बे, तुर्बे ते ऐरोली, एवढंच अंतर घ्या. ऐरोलीहून तुर्बेला रेल्वे जाते, तुर्बेहून लगेच ऐरोलीला येते. खेड्यातला माणूस मुंबईला गेला, तुम्हाला का ऐरोलीहून तुर्बेला रेल्वे येते, तुर्बेहून लगेच ऐरोलीला जाते. मग हिला फिरून यायला जागा आहे का? याला वाटलं जसं स्टँडमध्ये एस टी फिरत्या का तसं रेल्वे फिरून येत असेल. ती मुंबईतला म्हणला तुम्ही खेड्यातल्या हो का? हां मी चिट्ट्याचा हो. अहो ही गाडी अशी आहे, हिला 2 इंजिन असतात. ही इकडेही चालते तिकडेही चालते. सप्ताह बसला की इकडेही चालते, कंदुरी आली की इकडे बी चालते. काही आहे ती हिच्यात, मला तोंडावर कळतंय, तोंडावर आहे ती हिच्यात. चेहऱ्याहून कळतं, चेहऱ्याहून ही चेहरा कशाचा आहे. विठाल आहे. किती बोला हो, किती बोला. उमरग्यामध्ये एक मावशी जांबा घेऊन बसवली. पेरू जांबा घेऊन बसली. ती एक जण अचानक आलं, ते जांब घेतलं आणि पळालं ना. ती मावशी म्हणली मला महाग भेटले. जांब उचलला, ती मावशी पायातला चप्पल काढली, त्याला भर चौकात इतकं मारलं आणि चपलीचे 2 तुकडे झाले. ती म्हणली राव जाम आहे. जाऊन बसले आपल्या जाग्यात. हे आमचे तुकाराम गुरुजी सारखे तिथं म्हणले का रे ती पेरू 10 रुपयाचा. अख्ख्या उमरग्यात इज्जत गेली ना. तो म्हणला माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. एवढा फजितखोर माणूस असतोय. किती बोला हो, किती काही जणाला काही नाही. आता हिच्यात 4 जण आहे, ते बायकोनं मारले ह्यांना घरात. पुन्हा पितूस का? आता गावात सांगल कोणाला मला रात्री मारल्या बेलण्यानं म्हणून. देव जागोजागी दाखवतं, पण आपल्याला लक्षात येत नाही. अनेक आघात आपल्यावर येतात, आपल्याला जाणवत नाही. देव आपल्याला जागोजागी तिथं दृष्टांत दाखवतो, आपल्याला तशी कल्पनाही येत नाही. भगवान कल्लेश्वर परमात्मा जागोजागी आपल्याला सहकार्य करतो, त्या उपकाराची भावना आपल्या मनात राहत नाही. जो याची सेवा करेल तोच या जगात समाधानी राहील. जो याच्याकडे पाठ करेल, तुम्ही म्हणताल असं कसं काय? पाठ केलं तरी तो देव त्याचं कल्याणच करेल. ऐका, उदाहरण ऐका. गुरुजी माय बापापेक्षा सुद्धा संत आपल्याला जास्त सांभाळतात. उदाहरण नीट जरा शिवरंजनीचे साथ द्यावा, मस्त जमलंय. आता श्रीमंत घरामध्ये मुलगा नाहीये, एकच मुलगी घरामध्ये, एकच मुलगी. 14 वर्षाची मुलगी झाली, पण काय झालं काय माहिती, तिच्या डोक्यात किडे झाले. किडे उमरग्याला दाखवलं, सोलापूरला दाखवलं, पुण्यापर्यंत नेले, कुठंच गुण आला नाही. माघारी आणले, घरामध्ये ठेवण्यात आलं. घरात वास येऊ लागला त्या मुलीच्या डोक्याचा. आया तयार झाल्या, किडे झाले मध्ये. घरात तर वास येऊच लागला, गल्लीमध्ये वास येऊ लागला. गल्लीतले लोक म्हणू लागले, हो तुम्ही श्रीमंत आहात खराय, पण तुमच्या मुलीच्या डोक्याचा वास सगळ्या गल्लीत येतोय. तो म्हणू लागला माझं लेकरू आहे, माझ्या लेकराला मी माझ्या शेतात ठेवतो. 2 किलोमीटरवर शेत, त्या शेतामध्ये झोपडी केली आणि त्या मुलीला तिथं ठेवण्यात आलं. पण ऐका ना, मायबाप भाकरी घेऊन जायचे, पण बंधाऱ्यावर ठेवून माघारी यायचे. भाऊ डबा घेऊन जायचा, बंधाऱ्यावर डबा ठेवून माघारी यायचा. का? डोक्याचा वास येतोय म्हणून. त्याच गावात एक वैद्य आले. आमचे काही शिवामावासारखे वगैरे गावातले भजन करे म्हणू लागले, वैद्य बाबा आमच्या गावातलं लेकरू आहे हो, आणि काय औषध असेल तर द्या. वैद्य म्हणू लागला, माझ्याकडे काय औषध नाही हो, पण एक औषध मी तुम्हाला सांगतो. कुत्रं जर त्या मुलीच्या डोक्याला चाटलं ना, तर सगळं डोकं व्यवस्थित होईल. गावातल्या सगळ्या लोकांनी गावातल्या कुत्र्याला त्या झोपडीकडे हाणले. कुत्रे सुद्धा झोपडीपर्यंत गेले.
वास येऊ लागला म्हणून कुत्रे सुद्धा झोपडीपासूनच माघारी आले. त्याच गावात एक साधू महात्मा, किसनगिरी महाराजासारखा महात्मा, साधू महात्मा आलेला आहे. मारुतीच्या मंदिरामध्ये आमचे काही भजन करीत तिथे गेले. महाराज चला आमच्या घरी जेवायला. महाराज म्हणू लागले, प्रत्येक गावात माझा सखा जिवलग मित्र एकच आहे, ते म्हणजे मारुतीराय. आजही ज्याच्या गावात शक्ती असते, ज्या गावात शक्ती असते तिथली माणसं पोत्याची कपडे घालून जर कुठं 14 दिवस निघाले तर कोणाच्याही घरी मुक्काम करत नाहीत, मारुतीच्याच मंदिरात थांबतात. महाराज मारुतीच्या मंदिरामध्ये थांबले. आमच्या भजनकऱ्यांनी तिथंच त्यांना चटणी भाकर जेवायला दिलेले आहेत. महाराज म्हणू लागले, मला अर्धा तास प्रवचन करायचं आहे. प्रवचनही केले. महाराज म्हणू लागले, आता कामाचे दिवस आहेत, तुम्ही घरी जा, विश्रांती घ्या. सर्व लोक निघाले. महाराजही मंदिराच्या बाहेर आले. वारा आलं आणि त्या वाऱ्याच्या सोबत ती दुर्गंधी, तो खराब वास त्या महाराजापर्यंत आला. हो वारकरी बाबा, काय महाराज, ही खराब वास कुठला येतोय हो? आमच्या गावचं लेकरू आहे महाराज. 15 दिवस झाले लेकराच्या डोक्यात किडे झाले, त्याचा वास येतोय. महाराज इतकं रडू लागले. मारुतीराया, मला अगोदर जर माहिती राहिलं असतं तर मी या गावाची भाकर खाल्लो नसतो. मारुतीराया, या गावाचं एक लेकरं दुःखी आहे आणि मी भाकर खाल्लोय. रात्रभर मारुतीच्या पुढं रात्रभर साधू महाराज रडत होते. सकाळी सकाळी महाराज त्या झोपडीकडे गेले. बेटा बेटा बाहेर आहे. ती मुलगी बाहेर आहे. ती म्हणू लागली, कोण तुम्ही? देव देव म्हणतात ते तुम्ही का? नाही बेटा, मी देव नाही, मी एक देवाचा भक्त आहे. कशाला आलात बाबा? लांब जा बाबा, माझ्या डोक्याचा वास येतोय, तुम्ही माझ्या जवळ येऊ नका बाबा. नाही बेटा, पुढे ये. मुलगी सावकाश सावकाश पुढे आली. बाप जसं लेकीला जवळ घेतो तसं महाराजांनी त्या मुलीला जवळ घेतले. तोंडातली जीभ काढली. महाराज त्या मुलीच्या डोक्यावरून जीभ फिरवत होते. मुलगी रडू लागली. काय झालं बेटा? महाराज, जन्म देणारे मायबाप सुद्धा बंधाऱ्यावर भाकरी ठेवून गेले. पाठीवरचा भाऊ सुद्धा बंधाऱ्यावर डबा ठेवून गेला. कुत्रे सुद्धा माझ्या जवळ आले नाहीत. तुम्ही काय करताय? नाही बेटा, ज्याला मायबाप जवळ करत नाहीत, ज्याला बहीण भाऊ सुद्धा जवळ घेत नाहीत, ज्याला कुत्रे सुद्धा जवळ करत नाहीत, त्याला आम्ही संत महात्मे कधीच लांब ढकलत नाही. गुरुवरे उज्ज्वलानंद बाबा, गुरुवरे उज्ज्वलानंद बाबा. बस आमच्या सारख्याच्या किडे पडलेले जे होते ना, आमच्या सारख्याला जवळ घेतलं, आमच्या जीवनाचं सार्थक केलं. साधू थोर जाना, 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 कलियुगी साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, 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 कलियुगी साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना,
साधू थोरला साधू थोरला वाह एकदा टाळ्या वाजवा सर्व साथीदारासाठी. हे एवढे आहेत म्हणून कीर्तनाला थोडा रंग येतोय नाहीतर काय एकटंच आहे. ते लेकरं वाजवत असताना गावातल्याने एकानं ऐकलं वाजवलेलं लेकरांनी वाजवलेलं ऐकलं आणि शिवाजी मामा वगैरे हे इथले कमिटीला विचारू लागला का हे केवढ्याला मिळतंय वाजवाचं. त्याला माहिती नाही का म्हणते ते केवढ्याला मिळतंय. एक जण मला 4,000पासून सुरुवात आहे चांगला घेतला तर 30-35 हजारापर्यंत चांगला भेटल. असं सोयाबीनची पट्टी आली 35 हजाराचाच पकवाज आणायचा. येड्या 35 हजाराचा पकवाज एका दिवसात आणाल पण वाजवण्याची कला 35 हजारात नाही भेटत. त्याला पुण्य प्राप्त पाहिजे. पुण्य हां. महिला मंडळ उपवास करू नका. महिला मंडळ कुठं पाया पडत बसू नका. फक्त म्हाताऱ्या सासू सासऱ्याला टायमावर जेवायला द्या तरच कल्लेश्वर परमात्मा तुमच्यावर प्रसन्न होईल. जी मावशी सासू सासऱ्याला घराच्या बाहेर काढलेली या वर्षी ती मावशी पुढच्या सप्त्यापर्यंत सुधरल अशी माझी गॅरंटी आहे. ती आणि कशाला उगाचच म्हणून माय सास याच्यात काही जण आहेत काही जण मला पंचांग वगैरे सगळं कळतंय. आता एवढ्या महिलामध्ये 3 जण आहेत त्या बघा 3 जण उठा तुम्ही 3 बघा. दुसऱ्याच्या घरात हेंडगा लावलेल्या 3 आहेत त्या 3 नाव सांगू का. बरं गुरुजी नका म्हणले म्हणून मी आता शांत उभा टाकलो. आता का दुसऱ्याचे घर फोडता दुसऱ्यांचं वाटोळं करायच्या अगोदर किती उदाहरणं सांगू महाराज. ते चिट्ट्यातल्या 2 मावशी बाजारला चालल्या. इथं बाजार कुठं आहे मंटाळा बाजारला निघाल्या. एक होती माळ्याची मावशी एक होती कुंभाराची. माळ्याची मावशी मेथीची भाजी कुंभाराची मावशी गाडगे. रोज असं जायच्या पण दोघी ते उंट खरेदी केल्या. ती एकीकडे भाजीचं गट्टुडं एकीकडे ते मडके असं टाकलेले पण तिथं थोडं विरोधी झालं. जिकडं भाजी तिकडून कुंभाराची मावशी चालायची आणि जिकडं गाडगे तिकडं माळ्याची मावशी चालायची. आणि ते उंटाची मान लांब उंट असं मान करायचं आणि ते मेथीची भाजी खायचं. ती कुंभाराची मावशी म्हणली खाऊ दे हिलाच पैसे कमी येते ते खाऊ दे. कशाचं काय त्या हायवेला जाईपर्यंत निम्मी भाजी पार झाली. इकडचं वजन कमी झालं. खापर नाही कुंभारणीला खापर म्हणून दुसऱ्याचं कवाच वाटोळं करायचं नाही. दुसऱ्याचं वाटोळं करायचं नाही बाबा. संत महात्मे म्हणतात दुसऱ्याचं वाटोळं करायच्या भानगडीत पडू नका. चांगलंही करायच्या भानगडीत पडू नका. अगोदर आपुली आपण करा सोडवण अगोदर आपली सोडवण आपण करा. ते जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये
महात्मा बसवेश्वर महाराजांचे वडील पूजा करत होते आणि देव पूजा करत असताना महात्मा बसवेश्वर महाराजांनी पाहिलं, बाबा बाबा एवढे देव देवाऱ्यात कोणत्या तरी एका देवाची पूजा करा. बसवा, अरे सगळ्या देवाची पूजा करायची असते. बसवेश्वर महाराज बाहेर आले आणि उगा 2-2 फुटाचे असे खड्डे मारले, 5-6 खड्डे मारले आणि वडील सहज बाहेर आले. अरे बसवा, हे काय करतोय? बाबा आता मला तहान लागलेले, मी विहीर पाडणार आहे आणि पाणी लागलं की मग पाणी पितो. वडील म्हणू लागले, बसवा, अरे विहिरीला जर पाणी लागायचं झालं तर सगळीकडे खंदून चालत नाही, एका ठिकाणी खंद, म्हणजे तिथं पाणी लागल मग तुला पाणी पिता येईल. तसं बाबा मग मला सांगता, मग तुम्ही कोणत्या तरी एका देवाची भक्ती करा, ती भक्ती श्रेष्ठ होईल. विद्वानाचे डोके चालक आहेत महाराज, विद्वानाचे डोके चालेक बघा. आणि तशा विद्वानावर आपण प्रेम करावं, विद्वानावर प्रेम करावं. ऐका चरित्र, प्रेम करावं तर महाराष्ट्राचं दैवत, या भारतभूमीचा हिरा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसावर तर प्रेम केले हे सोडून द्या. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसन झालं, अग्नी दिला, अग्नी. चितेला आग लावल्याबरोबर, चितेला आग लावल्याबरोबर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चितेत उडी मारली होती. प्रेम लावावं तर असं लावावं. आम्ही मेलो तर आमच्या मातीला कोणी ना, कारण चांगला असताना नीट वागलंच नाही ना. कीर्तनाला आलं तर दुसऱ्याची चप्पल हाणतंय. काय लोकांनी आदर्श घ्यावा. एक बाप मला काल भेटला, तो म्हणला, महाराज माझं पोरग दारू पिते, मला परवा दिवशी काय आलं. मी म्हणलं कस काय? काय नाही, मी मध्ये गेलो, त्यानं बाहेर आलं, पण दुकान तर एकच होतं ना. अरे बाप जसे संस्कारिक तसेच ते पोरावर संस्कार पडतात, पोरावर. हा झालं, ती कोमल लागली की कोमल वाजवे जावा. चला इकडं लक्ष द्या माझ्याकडं. तसं या जगात भेणार नाही असा एकही व्यक्ती नाही. कोण कोणाला भेटो, कोण कोणाला भेटो, कोण कोणाला भेटो. हा, कोण कोणाला भेटो, कोण कोणाला भेटो. आता नीट ऐका, किती सगळ्यात श्रेष्ठ बघा कोण आहे. सगळ्यात श्रेष्ठ मच्छर आहे ना, मच्छर बघा, गाणं म्हणत येते, गाणं म्हणत. मला तर सापाची भीती वाटत नाही, पण मच्छर जर गाणं म्हणलं, गाणं म्हणत मच्छर येतं ना आपल्यावर हल्ला करते. त्या मच्छराला कोण खातं? पालीला कोण खातं? पाल, मांजर. हा, कोंबडी ती कोंबडी कोण खातंय? मग ही जात किती विषारी, आणि असलं त्यांच्या ताब्यात आहे, ती किती विषारी. बसा खाली. बसलो, जावा शेताकड, जावा कल्याणला बाजारला. हे आता इथून गड्याचं काही बी नाही, आपलं गेलं. आता ही लाडक्या बहिणी सापडल्या, आता ते गेलं. इथून गड्याला फक्त एका जागी काम आहे, एका जागी. कुठं? जवारी चांगली आली, काय म्हणते तुमच्याकडं? बुजवण. त्या बी बुजवण्याला घाबरणार चिमण्या. ते भोंगा आणलं तरी घाबरणार. अरे तुकोबाऱ्यांचं तसं नव्हतं. तुकोबाऱ्यांचं चरित्र पहा. तुकोबाऱ्यांचं तसं नव्हतं.
तुकाराम महाराजाला पाखरं राखायला ठेवले आणि पाखरं राखायला ठेवल्यानंतर अर्ध मन तुला ज्वारी देतो असं बोललेलंही होतं. तुकाराम महाराजाला काही लोक म्हणू लागले, महाराज घर गेलं का नाही तुमचं, पाखरं का राखलं नाहीत? तुकाराम महाराज म्हणले, अहो मी त्यानं जसं सांगितलं तसं केलं हो. त्या शेतकऱ्यानं मला काय सांगितलं होतं, पाखरं नीट राखा, मी तेच केलंय हो. एकही चिमणी उपाशी मरू दिली नाही हो का, खरं हो का? पाण्याची सुद्धा व्यवस्था केलोय. तुकाराम महाराजाचं असं होतं, कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर, कोणताही जीव. महाराज आपण तर अशा भाकरीच्या दुरडीला, भाकरीच्या टोपल्याला जर मुंग्या झाल्या लगेच खडू उडते. मग त्याने काय खावं? माणसाला जिवंतपणाची किंमत नाही हो. पुरुष मंडळ बघा, आपली आई गेली, आपल्या पाठीहून हात फिरवायला घरात कोणी नाही, आपल्या पाठीहून हात फिरवायला घरात कोणी राहिलं नाही. आणि आपण मेल्यानंतर बकेटात 4-5 साबणं खाली होती, घाला अंघोळ. अरे जिवंतपणी त्याच्या पाठीला कधी साबण नाही लावलं, त्याची पाठ खाजवू लागली तर कोणी हात फिरवलं नाही. म्हणून आता ती तसले हात निघालीत बघा. हात निघाला खाजवायचा हात. तू घे, तुझ्या हातानं तुझं काम निघालं. तुकोबाऱ्यांच्या भक्तीमध्ये काहीच कमी नाही, पण तरी तुकोबाऱ्यांना भीती होती. आता चाललोय अभंगाकडे आपण. तरी तुकोबाऱ्यांना भीती होती. प्रत्येकाला भीती वाटते, पण तुकाराम महाराजाची भीती आणि आपली भीती याच्या जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा. ते गाव यायच्या अगोदर किती भीती वाटते. राम 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 राम. गावात आलं, राम गेला माघारी, गेलं गावात, भीती गेली. पण तुकाराम महाराजाला भीती वाटत होती. तो म्हणसाल तुकाराम महाराजाला भीती वाटत होती. अहो महाराज तुम्हाला काय समजतं का, ज्या तुकाराम महाराजाचं नाव घेतल्यावर यम कापतो. तुकाराम तुकाराम महाराजाचं नाव घेतल्यानंतर यम सुद्धा कापतो. ते तुकाराम महाराज, त्यांना कोणाची भीती? अहो कोण तुकाराम महाराज? एकदा दोघांचं बोलणं चालू होतं, राम प्रभूचं आणि तुकाराम महाराजाचं. दोघंच बोलू लागले, मी तिथंच होतो. दोघं बोलत होते आणि तुकाराम महाराज म्हणू लागले, देवा देवा तुम्ही राम कसं काय? तुकाराम महाराज, मी राम, माझ्या नावानं दगड पाण्यात पोहली, त्याच्याहून वानरं तरुण गेली, जगाला आराम देणारा मी राम. वा वा देवा वा. देवाच्या मनात विचार आला, तुकाराम महाराज मी राम पण तू का राम? मी राम पण तू का राम? देवा माफी मागून बोलू का देवा? तुम्ही दगडाचा सेतू बांधलात, त्याच्याहून वानरं तरुण गेली, पण ऐका देवा तुमचा सेतू भंगला, पण
मी अभंगाचा सेतू बांधलोय देवा, त्याच्याहून कितीतरी तरलेले आहेत, तरत आहेत आणि तरती. तरले तरती हा भरवसा नामधार स्वतःही तरले आणि इतरांनाही तारलेले आहेत महाराज. आपल्याला जराच कोणचा तर मान भेटू द्या, माणसं तेवढ्या मानावरच. आपल्यासारखा मोठा कोण नाही. ते आमच्या भागात एकाला ताटी बांधायचा मान होता गुरुजी. ते ना आल्याशिवाय कोण ताटी बांधायचं नाही. आता काय करावं, एक दिवस त्यानं गेलं गावाला. त्यानं गेलं गावाला, 2-3 दिवस झालं यायचा पत्ताच नाही. आणि इकडं अचानक गेला नाही. आता काय करावं, गावातल्या लोकांनी विचार केला, हे बघा असं ठेवता येत नाही, वास येत आहे, असं ठेवता येत नाही. म्हणले बांध रे बाबा, बांध तू बांध. आणि त्यानं आलं ना दुसऱ्या दिवशी, एकानं लगेच त्याच्या कानात मंत्र दिला, तुझा मान गेला. तो म्हणला असं कसं गेला, हा माझा मान ताटी बांधायचा बघतो म्हणला. आता त्यानं 10-15 मान सर्वजण लावले, सगळे लाकडं वगैरे आणले. जेवढं गाव 300 घराचं गाव होतं, 300 ताट्या बनविलं. आणि प्रत्येक घराच्या समोर खडी लावून ठेवला असं ताट्या. सकाळी सकाळी बाया दरवाजा उघडल्याबरोबर आणि त्याला विचारलं सगळ्या गावानं, हे काय सांग. गपचूप बसा म्हणला, मी गावाला हेन गेल्यावर मी गावाला हेन गेल्यावर तुमची बंडाळ होणी, माझा मान मी कसं जाऊ देता विठ्ठला. अहो एक गिराईक राहत नाही. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. आता तुमच्या चिठ्ठ्याला कोण पेत नसेल जाऊ द्या, आमच्याकडचं सांगतोय. हसणं चालू आहे म्हणजे सभासद आहे ती इथे बी, ही सगळी इकडंच आहे ती. एक जण दवाखान्यात गेलं डॉक्टरकडं. म्हणले डॉक्टर साहेब लय दाढ दुखलाले, म्हणला काय तर औषध द्या. डॉक्टरनं ते बघितलं, म्हणले किडले काढावं लागल. डॉक्टरला म्हणलं नगं बाबा लय दुखती आहे. डॉक्टर म्हणले 0 मिनिटाचं काम आहे. नगं बाबा लय दुखती आहे. डॉक्टरला माहिती होतं त्यानं दारू पेते म्हणून. डॉक्टरनं 1 क्वार्टर मागविले, वतून दिले, धर. आता दुखते का, अजून थोडी थोडी. अजून वतून दिले. आता दुखते का, अजून थोडी थोडी दुखलाले. सगळंच वतून दिलं. आता दुखते का, आता कशी दुखते म्हणला, बघतो माझ्या दाढला कोण हात लावते. डॉक्टरला असेच निघालेत महाराज. अहो कॉलेजच्या पुढं काही मुली कॉलेजमधून बाहेर आल्या. कॉलेज संपलं आणि बाहेर येत असताना काही टवाळकी करणारे पोरं, ज्यांना इज्जत नाही काय नाही, ती पोरं त्या पोरीकडे बघून म्हणतात, हे चंद्राचा तुकडा दिवसा कुठं निघालाय. मुलगी चांगल्या घराण्यातली होती, खानदानी घराणा. ती मुलगी म्हणली, तेच म्हणते मी, घुबडं रात्री ओरडत येतं, दिवसा कुठून आवाज येऊ लागलाय. आपण तैट पाहिजे असं आपल्याला काय करायचं आहे. सध्याच्या काळात जन भोळ राहील त्याची वाटच लागली. आता साधं राहायचं नाही. काही हुशार आहेत माणसं, म्हातारी माणसं लय हुशार. स्वतःचा इमा किती आला हे दुसऱ्याला सांगणार नाही, दुसऱ्याला विचारते तुला किती आला, तुला किती आला. म्हातारी लय चॅप्टर आहेत महाराज. जुने म्हातारे पंढरपूरला जायचे, पण जिच्या बरोबर लपडाय तिला अगोदर संघ नाही. हे आता मोबाईल वगैरे निघाले. पण नीट ऐका, पूर्वीची माणसं गरीब होती पण लबाड नव्हती. खिशात पैसे ठेवत होते पण कष्टाचे. आताही पैसे असावे, आताही खिशात पैशाचा खळखळाट असावा, खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण कुण्या गोर गरिबाचा तळतळाट नसावा हे ध्यानात ठेवा. कुण्या गोर गरिबाला लुटलेले पैसे नसावे. मग अजून बघा तुम्ही, जन गावाला लुटून खाल्लं त्यानं मरताना सुद्धा नीट मरत नाही. 3 वर्ष बाजावर पडून राहतोय.
आपण बघायला जाऊ आणि जाता जाता गेल्यावर म्हणा चहा देऊ का चहा. काय बी खाऊ वाटत. दूध थोडी दारू जरा उपीट पोळे सावत नाही. मग येताव कंदुरीला उठलं पाणी खातो पाणी जरा असं म्हणून धरून आयुष्य गेलं आयुष्य परमार्थाचा. ऐका नीट ऐका महाराज. देव धर्म करणारा किती श्रेष्ठ आहे. तुकोबाराय घाबरत होते त्या गोष्टीला. तुम्ही म्हणताल महाराज अभंग कुणीकडे आहे. मी बायपासनं चाललो तुम्ही चिंता करू नका. गावातून लय गतिरोधक झालते. मी बायपासनं जातोय अभंगाकडे. ऐका तुकाराम महाराज तुम्हाला तुमचं नाव घेतलं की यम कापतो. तुम्ही कोणाला घाबरता. तुकाराम महाराजाला भीती तुमच्या आमच्यासारख्याची नाही. तुकाराम महाराजाला भीती वाटत होती. माझ्या पूर्वजामध्ये विश्वंभर बाबापासून चालत आलेला परमार्थ होता. पांडुरंग परमात्म्याने सगळ्याला दर्शन दिले पण मला अजून पांडुरंग परमात्मा दर्शन देत नाही. बहुतेक माझी भक्तीमध्ये कुठंतरी चूक होत आहे. माझी साधना कुठंतरी कमी पडते. मी भजन करत असताना माझ्या भजनामध्ये काहीतरी दोष आहे म्हणून देव मला दर्शन देत नाही. तुकोबाराय भंडारा डोंगरावर गेले. 7 दिवस तिथं अन्न पाण्या वाचून परमार्थ केलेले आहेत. पांडुरंगा तू आल्याशिवाय आता मी अन्नाचा कणही घेणार नाही पाण्याचा घोटही घेणार नाही. देव प्रसन्न झाले पण सापाच्या रूपामध्ये. उठा तुकाराम महाराज मी सापाच्या रूपात आलोय. तुकाराम महाराज म्हणले साप चिट्ट्यात कुठं का निघणार आम्ही बघून येत आहोत. मला सापाच्या रूपात दर्शन नको. ज्या रूपामध्ये गोपिका रममान झाल्या 10वे रूप माझं गोपिका रमणा ते रूप मला दाखव देवा. साक्षात पांडुरंग परमात्मा समोर उभा टाकले आणि तुकाराम महाराजाच्या समोर देव उभा टाकल्यावर मग तुकाराम महाराज म्हणू लागले आता भय नाही आहे वाटे
आता माझी आई आलेली आहे, आता भय नाही, आता मला भीती कोणाचीच नाही. ते लहान लेकरं जर गावं करू लागले ना गल्लीमध्ये, तर गल्लीमध्ये एखादा माणूस भिव दाखवणारा राहतो, आणि ते जर आलं तर पोरं इतकं लेकरं रडतात, आई आई. मग ती आई समोर आली की आई म्हणते माझ्या माग लप. तसं पांडुरंग परमात्मा समोर आला की आता भय नाही, ऐशे वाटे जीवा. आता आम्हाला असं वाटतं की आम्हाला आता कसलीही भीती नाही. का? घडली या सेवा समर्थाची. देव समर्थ आहे, आपण समर्थ नाही. आपण समर्थ नाही. काही काही माणसं बघा तुम्ही, सप्त्याची देणगी मागायला, सप्त्याची आणि ते म्हणतं आज तर सप्ताह बसलाय, तुम्ही लगेच. आता तुमच्या भागात ते मागत नाहीत. भाग्य महाराज एक गाव असं आहे, अवघड झाले सप्त्य करायचं बी लय अवघड, आणि ते आमच्यात घोळ झालाय सगळं आपल्यात. काय जुना काळ गुरुवारी उज्ज्वलान बाबांच्या वेळेला बघा तुम्ही, कीर्तनकार एकत्र आले तर असा आनंदाला पारावार राहत नव्हता. आता 2 कीर्तनकार समोर आले, 2 गायक समोर आले, 2 पकवाजे समोर आले, 2 पीटी मास्तर समोर आले, एकमेकाला असं बघतेत. प्रेम राहिलं नाही आता. प्रेम गेलं ते जमाना. आता संताच्या दरबारामध्ये सारखं आहे, आणि लोक जिथं तिथं फुकटचं सगळं. किती उदाहरणं सांगू. एका गावात फुकट खाणार होतं. फुकट तो म्हणला आमच्या गावाला थांबा, तो म्हणला आमच्या गावालाच काय बी कळत नाही, आमच्या गावाला काय कळत नाही, चला आपण दुसऱ्या गावात जाऊ. दुसऱ्या गावात बी त्याचाच मावस भाऊ होता. मला जेवायला ती काय, तर तो म्हणला मला 3 दिवस झालं काय बी नाही, मी मारुतीच्या पारावर बसला. चल म्हणले चल आपण उमरग्याला जाऊ, चल आपलं लय वट आहे. तिथं एक हॉटेल होतं, त्या हॉटेलवर लिहिलेलं होतं येथे सर्व तुमच्या मनासारखं मिळेल. दोघं गेले हॉटेलात, तिथं बोर्ड लावलेला चहा घेणार का जेवणार. एक जण म्हणला सप्त्यात कुठे बी राहते चहा. दाब जेवणाचं बटन, थेट जेवणाच्या रूम मध्ये. पुढं 2 बटणं लागले, शाकाहारी का मांसाहारी. तो म्हणला सप्ताह बसला, नको नको दाब शाकाहारीचं. जे शाकाहारीचं बटन दाबले थेट शाकाहारीच्या रूम मध्ये. पुढं 2 बटणं लागले, ती लय महत्वाची, उधार का रोक. आता हे गावाला बुडविलेले. तो म्हणला दाब उधारीचं. जे उधारीचं बटन दाबले थेट हॉटेलच्या मागच्या रोडवर. एक जण म्हणला उधारीचं दाबल्यावर बाहेर येते. ज्यानं हॉटेल बांधलं त्यानं कमी अक्कल वापरला असेल का. आपण म्हणतो मला दारू पिताना कोण सुद्धा बघायला नाही. तिथं आहे भगवान कल्लेश्वर परमात्मा आहे, तिथं निब्बर बूट आहे. बूट तू कुठं कुठं प्यालायस, कुठं कुठं टोपणं टाकलायस, गिलास कुठं टाकलाय, सगळं असं काढतो असं. अरे विचार करा, मांडव्य ऋषींनी आयुष्यात कधी पाप केले नव्हते, पण त्यांना 2 तासाची शिक्षा भेटली होती. चित्रगुप्ताकडे गेले आणि चित्रगुप्ताला म्हणू लागले, चित्रगुप्ताजी माझी बोललेली चॅटिंग दाखवा, मी केलेलं पाप दाखवा. चित्रगुप्तानं वही काढली, त्याच्यात लिहिलेलं होतं, मांडव्य ऋषी तुम्ही वयाच्या 2ऱ्या वर्षी असताना तुम्ही एका फुलपाखराला काडीनं डवचलो होतो, टोचलो होतो, म्हणून तुम्हाला 2 तासाची शिक्षा. घरी गेल्यावर विचार करायचं वा झाल्याने असं उघड डोकं खाजवायचं. वयाच्या 2ऱ्या वर्षी केलेलं पाप जर माफ होत नाही, आमचे 60 वर्ष लोकांच्या सुरिकी मोडण्यात चालले, आमचे 60 वर्ष लोकांचा कडबा चोरण्यात चालले. आम्हाला कोणती गती भेटल. लय अवघड. ते शाळा झाली आणि शाळा झाल्यानंतर ते त्या पोरवाच्या वडिलांना विचारले, का रे सगळे पास झाले का तुझे मित्र. हां पप्पा सगळे पास झाले, पण आमचे सर नापास झाले. म्हणले कस काय. आम्ही पुढच्या वर्गात गेलो, सर अजून त्याच वर्गाला शिकवते. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे.
आता आपल्यासारखं तुकाराम महाराज घाबरत नव्हते, तुकाराम महाराज घाबरत होते आपली साधना सफल आहे का, आपल्या साधनेचा फायदा आहे का. ज्या वेळेला पांडुरंग परमात्मा पुढे उभा टाकले त्यावेळेला आता भय नाही ऐशे वाटे जीवा घडली सेवा समर्थाची. आता फक्त माझ्या मनानं एकच ठरवावं, आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतन्यांतर न पडावा. ऐका, पैसे आले ना, पैसे आले त्या पैशाचा वापर कुठं करावा हे कळालं पाहिजे. ते कुठं खर्च करावं हे कळालं पाहिजे, कळालं पाहिजे, कळालं पाहिजे. लक्षात येत नाही माणसाला महाराज, लय अवघड आहे. वृत्ती बदला वृत्ती. हे माणसं काय करतात, आई भजनानं काय बी होईना गेले आईच्या गाण्याला, आईच्या गाण्यानं बी काय होईना गेले गोंधळाकडं दुसरीकडं. असं बदलू नका, वृत्ती बदला वृत्ती. किती उदाहरणं सांगतो मला. अहो आमच्या भागात एका मावशीच्या अंगात येते, मावशीच्या अंगात आलं आणि तिला ध्यान आलं, कमरेला पैशाची पिशवी होती आणि लाडक्या बहिणीचे सगळे पैसे तिच्यात होते. ती मावशी म्हणली अंगात यायचा सोंग होईल अर्ध्या तासाचा आणि 1,500 बुका लागायचा. आता तिनं हळूच ती पिशवी काढली आणि नवऱ्याकडे हात करून हिंगा 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 हिंगा. ते दुसऱ्याच माणसानं म्हणलं आणा आणा. देवीला बरं कळतं कुणाकडे द्यावं पैसे कुणाकडं नाही. अरे वृत्ती किती सांगू. एकानं बसव कल्याणून बूट आणलं चॉकलेटी कलरचा, बसव कल्याणून, आणि घरात आणून म्हणलं बायकोला आहे बघ चॉकलेटी कलरचा बूट आहे, माय शोभतंय का म्हणली तुमच्या वयाला आहे मॅचिंग तर आहे का, माघारी देऊन या. अगं लई महागाचा, माघारी द्या नाही तर मी राहत नाही बघा. आता आधीच मिळणार. त्यानं माघारी दिलं, म्हणले हे कलर माझ्या मंडळीला पसंत नाही, हे माघारी घ्या. त्यानं घेतलं ठेवून दुकानदारानं. परत 6 महिन्यानं त्यानं तिथंच गेलं गिराईक. म्हणले दुकानदार साहेब ते बूट दिलेला आहे का, आहे ना साहेब, एवढ्या महागाचा कोण घेणार आहे, द्या माघारी. त्यानं ती बूट दिलं. दुकानदार जाता जाता विचारतो, का हो साहेब हा कलर तुमच्या मंडळीला पसंत नव्हता ना, आता तुमच्या मंडळीची आवड बदलली का. नाही म्हणला मंडळीच बदललो. म्हणलं उगं कुठं मागून आले वर्ष. अरे वृत्ती बदलला, हे बदल हे हृदय. होळी असते ना, होळी, होळीचा सण म्हणजे काय, होळीच्या दिवशी काय करते, बोंबलतेत. होळीच्या दिवशी गौऱ्या पेटवतात. याच्या 6 गौऱ्या आहेत. काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार या गौऱ्या काढा, त्या पेटवा, अंतःकरणामध्ये परमात्म्याला जागा द्या. रामनवमी, रामनवमी म्हणजे काय, सगळ्या तिथ्या प्रभूच्या पुढं समोर उभा होत्या. प्रथमा द्वितीया अक्षय तृतीया गणेश चतुर्थी वसंत पंचमी कपिला षष्ठी शीतला सप्तमी दुर्गा अष्टमी. तिच्या पाठीमागची मान खाली घालून होती, पाठीमागचीच म्हणली मी विजयादशमी, मी एकादशी, मी द्वादशी. देवाला वाटलं नवमी म्हणजे नम्रता, तिच्या ठिकाणी नम्रता आहे, मी तिच्याच दिवशी अवतार घेईन म्हणून राम नवमी आहे. नम्र झाला भूत जिच्या ठिकाणी नम्रता आहे भगवान परमात्मा तिथं अवताराला येतात. बघा महाराज, प्रत्येकाच्या दैवतेचं नाव घ्या, प्रत्येकाचं. आता याच्यात कुणी फक्त स्वामी समर्थ झाले की त्यांना दुसरा देवच तिथं दिसत नाही. स्वामींच्या चरणावर त्यांचा साष्टांग दंडवत कायम असतो. स्वामींचं नाव घेतलं की त्यांच्या मनाला समाधान वाटतं. स्वामींचं दर्शन गेलं की त्यांचं अंतःकरण असं पाझरतं. स्वामींच्या दरबारात गेलं की त्यांना जसं काय द्वारकेच्या कृष्ण परमात्म्याच्या जवळ आम्ही दर्शनाला आलो, कारण स्वामी जवळ शांतता आहे, शांतता, आणि मनाला समाधान प्राप्त, मन शांत होणं, त्याचंच नाव परमार्थ आहे. एक एक देवता पाहावं, एक लक्षात येत नाही. मन शांत होतं,
आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावा मनानं ठरवावं या चिंतनात आता अंतर पडू देऊ नको मना कारण मन सहकार्य केलं तर सगळं शरीर आहे माझ्या मनाला गोचंद ते पण माहिती माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गोचंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद मन गोविंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद मगा मना रागो चंद मग गोविंद परमार्थ हा मनानं करायचा असतो मनानं बघा जरा देवाचं सांगितलं तर लगेच मवा पडल्यावर झालं बघा टेन्शन घ्यायचं नाही इथं येत असताना असं मोकळ्या अंतकरणानं यायचं मी 2 तास भरपूर हसतो भरपूर पण काही जणाला किती बी हसवा शेवटपर्यंत असंच तोंड राहतंय का आपल्याला वाटतं याचा डोळ्यातून जीव गेलाय का काय हसत खेळत राहायचं हो काय गॅरंटी 50व्या सप्त्याला राहू म्हणून भाग्य आहे आपल्या गावाचं 50 वर्ष झाले सप्ताह चालू आहे 50 कमिटी तर सांगत होती महाराज त्याच्या अगोदरपासून चालू आहे पण जरा मोठं नियोजन चालू आहे म्हणून त्याची तेवढी नोंद आहे अगोदरची नोंद नाही काय परमार्थ कुठंतरी सत्य चालू आहे म्हणून हे आहे हो म्हणून देवाच्या सुद्धा चेहऱ्या ते प्रभू रामचंद्रजीचं मंदिर झालं मंदिर पूर्ण झालं ते मूर्ती घडवणारा जो महात्मा आहे मूर्ती घडवणारा सुद्धा नंतर म्हणू लागला स्थापना झाल्यावर ही मी मूर्ती घडवलोय मला वाटत नाही कारण मूर्तीची स्थापना झाल्यावर त्या मूर्तीवर एवढं तेज आलं कारण अनेक साधू महात्म्यांची इच्छा पूर्ण झाली साधूची इच्छा ज्या देशात पूर्ण होते तो देश कायम पवित्रच होतो पवित्रच राहतो हे लक्षात ठेवा आणि आपल्या देशामध्ये साधूचा खूप अट्टहास पूर्ण केला जातो खूप 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 आता तर सध्या असे राजे आलेले आहेत असे राजे साधू महात्म्याची इच्छा पूर्ण करणारे आहेत आनंद वाटतो आपली कशाची इच्छा आपण जर चांगलं कार्य करू लागलो तर निंदक लोक आपली निंदा करतात खबरदार पुढे होऊन सप्ताह करणाऱ्याची कधीच निंदा करू नये आपल्याला देणगी देता आलं तर द्यावं नाही तर त्यांची निंदा करू नये आणि निंदा करणारे बी असल्याशिवाय मजा नाही तुम्ही म्हणाल कसं काय तुमच्या गावात नसले तर दुसऱ्या गावचा आणून ठेवा त्याला फ्लॉट नसलं तर फ्लॉट द्या सकाळी चहा द्या दुपारी जेवण द्या संध्याकाळी जेवण द्या कुणाला निंदा करणाऱ्याला का निंदा करणारा आपल्याला साबण न लावता स्वच्छ करतो निंदा करणारा कारण कितीही चांगली आई असू द्या कितीही आपल्या लेकराची घाण कधीच हातानं काढत नाही पेपर तरी घेते पत्रा तरी घेते खपाट तरी घेते पण निंदक लोक आपल्या जिभेनं घाण काढतात जिभेनं निंदा करणारे असावे तुकाराम महाराज म्हणते निंदे कोणी मारी वंदे कोणी पूजा करी माझं हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून तुकाराम महाराज म्हणले फक्त माझ्या मनानं मला सहकार्य करावं आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावा मग तुकाराम महाराजांना काही जण विचारू लागले महाराज किती लाखो भाविक येतात करोडो भाविक येतात आणि भाविक जरी आले सगळ्याला देव कस काय सुखी करतो तुकाराम महाराज म्हणले येथे ना हे झाले कोणाची निराश आल्या या चकास कृपेविषयी इथं कोणीही नाराज नाही तुम्हाला गिल्लोरी माहिती आहे का पुरो गिल्लोरी खारुताई तिच्या पाठीवर अशा रेषा आहेत बघा रेषा त्या रेषा ती खारुताई काय करायची वाळवंटात जायची वाळवंटात शेतू बांधत असताना वाळवंटामध्ये साईडला समुद्राच्या काठावर वाळू आहे तिथं जायची पाठ घसरायची ती वाळू तिच्या केसात अडकायची ती तशीच यायची दोन्ही दगडाच्या मध्ये स्पेस म्हणजे सांद जिथं आहे तिथं ती
खारुताई यायची आणि आपली पाठ झटकायची, ती केसात अडकलेली वाळू तिथं पडायची. मला सांगा किती ब्रास वाळू आणली असेल? थोडी. पण ज्या वेळेला अंगदाचे एवढे उपकार, हनुमंताचे एवढे उपकार, असं सर्व कौतुक करू लागले, त्या गिल्लोरीला बोलवलं, इकडे ग बाई इकडे, तुझे सुद्धा फार उपकार झालेले आहेत बरं का. रामप्रभूंनी त्या खारुताईला जवळ घेतले आणि त्याच्या पाठीवरून असे हात फिरवला. आजही तिच्या पाठीवरच्या रेषा प्रभू रामचंद्रजीच्या हाताच्या रेषा आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून इथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. तुम्ही म्हणचाल महाराज तुमचं खरं आहे, पण मंदिरात गेल्यावर असं असेल की ज्यानं 500 रुपये देईल, 200 रुपये देईल, त्याला डायरेक्ट दर्शन, असं आहे ना. पण तुकोबारे म्हणतात देवाच्या जवळ श्रीमंत काय आणि गरीब काय देव पाहत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणते नाही तुझी पारी, तुका म्हणते नाही तुझी पारी. तुका म्हणे नाही तुझी पारी, तुका म्हणे नाही तुझी पारी, तुका म्हणे नाही तुझी पारी, तुका म्हणे राया रंका सरी देवा पाये, राया रंका सरी पाये, आता येथे नाही करावा निर्धार, आता माझे मनी करावा निर्धार. सारी देवा पायी राया देवा पायी, आता माझ्या मना धरावा निर्धार, आता माझ्या मना धरावा निर्धार. चिंतनी अंतर न पडावे, चिंतनी अंतर न पडावे, चिंतनी अंतर न पडावे. चिंतनी अंतर चिंतनी अंतर न पडावा. चिंतनी अंतर न पडावा, आता माझ्या मनी धरावा निर्धार. घोमा कुमार
गोपाळ चाल शेवटी देऊ आता का नाही चाल बघू आता हा राहिलं आता 9:30 झालेत कुणी उठू नका बांधाबांधी झाली फक्त उचलायचंच राहिलंय झालंय बांधायचं हे सगळं फक्त उचलायचं आहे आता ऐका कीर्तन संपुष्टात आलेलं आहे मागेही 2 वेळेस इथं कीर्तन सेवा झालेली आहे भगवान कल्लेश्वरांच्या या दरबारामध्ये आपण आहोत परमार्थ शब्दाचा अर्थ सांगतो परमार्थ म्हणजे रोज येऊन पाया पडणं हा तर परमार्थ आहेच पण कल्लेश्वर भगवंताला तो परमार्थ जास्त आवडेल जो खरा वागेल तो परमार्थ आहे आईवडिलाची सेवा करणं परमार्थ आहे गायीची सेवा करणं परमार्थ आहे देशाची सेवा करणं परमार्थ आहे गावाची सेवा करणं परमार्थ आहे नवे चांगल्या संस्कारानं जगणं हा परमार्थ आहे संताच्या विचारानं जगणं हा परमार्थ आहे परमार्थ म्हणजे फक्त भजन कीर्तन करणं परमार्थ नाही कीर्तन संपुष्टात आलेलं आहे मी कीर्तनात भरपूर हसवतो शिवरंजनीच दमस्त आता झाला आता ते बघा आवाजाची लिंक आता मी कीर्तनात हसवतो माझी वैयक्तिक भावना कीर्तनाला जेवढे काही आले याच्यामध्ये सर्व दुःखी आहेत कोणाची आई गेली कोणाचे वडील गेले कोणाचा भाऊ गेला कोणाची बहीण गेली कोणाचं माय बापाच्या पुढं लेकरू निघून गेलं कोणाचे पती गेले त्या माऊलीला कुंकू पुसून बुक्का लेवायचा टाईम आला कोणाची पत्नी गेली कीर्तनामध्ये सगळे आहेत माझी वैयक्तिक भावना आहे 2 तास जर तुम्ही खळखळून हसलात ना कमीत कमी 2 तास तरी तिकडचं दुःख आठवणार नाही याच्यासाठी मी हसवण्याचा प्रयत्न करतो ऐका माय लंगडी असू द्या बहिरी असू द्या मुकी असू द्या बाप फाटक्या धोत्रातला असू द्या घराला फार मोठा आधार आहे महिला मंडळ तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारखे आजीसारखे आहात एवढं मोठं नियोजन करता शिवाजी मामा सर्वजण गावकरी मिळून सर्वजण एवढं मोठं नियोजन आणखीन एक नियोजन ऐका बलसूरचे महाराज सांगतात म्हणून ऐकू नका तुमचा भाऊ सांगतोय म्हणून ऐका एवढा चांगला मंडप आहे एवढे चांगले गायक आहेत वादक चांगले आहेत एवढे सुंदर अशी लेकरं टाळ घेऊन उभा टाकलेले आहेत सगळं मोठं नियोजन आहे आणखीन एक नियोजन करा आपल्या चिट्टा गावातील जेवढ्या काही लेकी बाहेर नांदायला गेल्या त्या लेकीला सांगा बाई पाडव्याला येऊ नको दिवाळीला येऊ नको पण आपल्या गावातल्या सप्त्याला या बरं का सगळ्या लेकीला सांगा का तुम्ही मायबाप जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंतच लेकी इथपर्यंत येतील बाळा आपल्या गावात सप्ताह ये कधीपासून आहे आई तारीख सांगायची पत्रिका पाठवायचं सगळी व्यवस्था निघाली आता व्हॉट्सअपला पाठवायची लेख आली रोज 7:30ला कीर्तन चालू झालं 9:30ला कीर्तन संपलं प्रसाद घेऊन रात्री 10 वाजता जर बोलत बसले लेख तर माय बापाला सासरकडच्या सुख दुःखाच्या गोष्टी सांगण्यामध्ये कधी 12-1 वाजले हे कळालंच नाही 7 दिवस सप्ताह होईपर्यंत बाप कुठून तरी उदार साडी आणल माझं लेकरू जाताना निसून जाईल बापाने साडी घेऊन आला काल्याच्या दिवशी कीर्तन झालं लेकीला साडी वगैरे नेसवण्यात आलं लेक आनंदानं निघाली पण ऐका नंतर भाऊ किती प्रेम करू द्या भावानं फोन केला ताई आपल्या गावात सप्ताह ये आज रात्रीचं कीर्तन आहे उद्या काला येत आई ती ताई म्हणते बघू काल्याच्या दिवशी जमलं तर येते पण मायबाप असताना कधी म्हणले नाही जमलं तर येते काल्याच्या दिवशी येईल महिला मंडळात बसेल सगळ्या तिला विचारतील बरेच का ग लेकरं बरे आहेत का तब्येत बरी आहे का सगळे विचारतील पण तरीही तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नाही का एवढी गर्दी आहे एवढ्या गर्दीमध्ये
माझ्या गळ्याला पडणारी माय मला दिसत नाही. एवढी गर्दी आहे, एवढ्या गर्दीमध्ये माझ्या डोक्यावरून हात फिरवणारा मला बाप दिसत नाही. अख्ख्या मंडपामध्ये लेक रडते, भावाच्या घरी जाते, चहा घेते, लगेच माघारी जाते. का? ज्या मायबापाच्या बोटाला धरून 20 वर्ष राहिली त्या मायबापाच्या फोटो तिथं घरी भिंतीवर लावलेल्या दिसतात. त्याच्यामुळे लेकीचं मन त्या माहेरात लागत नाही. म्हणून एवढा मोठा सप्ताह करता सगळ्याला माझं सांगणं आहे, आमच्या पाया पडू नका, कल्लेश्वरा भगवंताच्या पाया पडू नका, कुठं तीर्थयात्रेला जाऊ नका. फक्त घरातल्या विठ्ठल रुक्मिणीसारख्या मायबापाला सांभाळा. हाच खरा परमार्थ आहे. या जगात दुसरा काही नाही. मी रोज सांगतो, कारण देवाची सेवा करून, वाक्य नीट ऐका, देवाची सेवा करून मायबाप कधीच भेटत नाहीत, पण मायबापाची सेवा केल्यावर देव भेटतो, एवढे एक लक्षात ठेवा. म्हणून मायबापाची सेवा करा. कारण आम्ही रोज फिरतो, तुकाराम गुरुजी आहेत, बरेच फिरणारी मंडळी. काही जणांच्या घरात पाहतो आपण गुरुजी, काही जणांच्या घरात पाय पुसायच्या पोत्याला किंमत आहे, त्या पाय पुसणीला किंमत आहे, पण माय बापाला किंमत नाही. अरे किती लोक तुम्हाला रामराम करू द्या, कितीही संपत्ती कमवा, कितीही ऐश्वर्य कमवा, घरातल्या माय बापाला जर माणसासारखी वागणूक नसेल तर त्या मान कमवण्याला काहीच अर्थ राहणार नाही. हे लक्षात ठेवा. कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. झालेली सेवा भगवान कल्लेश्वराच्या चरणी सर्व मायबाप श्रोते आजी आजोबा बहीण भाऊ सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. जाताना एकच सूचना, आपले आपले चपल घालून जावा. कीर्तन आलं संपलं. एक सूचना आहे बघा, एक सूचना आहे. कीर्तन जाऊ द्या आता सगळं. एक सूचना आहे, महिला मंडळ किती बी सोनं घाला अंगावर, किती वरमाळ, गंटन, मिनी गंटन, नकले, चप्पल, हार, ठुशी, झुमके, ते सरपळ्या, त्याला कुडक्या, नाकात महबूबा, लॅकीट, अंगठ्या, पिळची अंगठी, हिऱ्याची अंगठी, किती घाला. ऐका, सोनं किती घाला त्याच्यावर चोराची नजर राहते, पण तुळशीची माळ घाला त्याच्यावर उज्ज्वलानंद बाबाचे नावशेखर बाबांची कृपा राहते. हे लक्षात ठेवा. तुळशीची माळ घातलं की आनंदाचा हो. तसं ओरिजिनल सोनं माझ्या बरोबर आहे. तुम्ही म्हणसाल ओरिजिनल म्हणजे सध्या भाव कसा आहे, 90च्या जवळ गेले, पण सोनं काढून घेतात, मेला की काहीच ठेवत नाहीत, पण तुळशीची माळ कोणीच काढत नाही. म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. करविले तशी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.